आशिया खंडामध्ये जापान हे राष्ट्र अत्यंत महत्त्वाचं समजलं जातं। आधुनिक कालखंडामध्ये जापान या राष्ट्रानं कुठल्याही युरोपियन राष्ट्रांचा वर्चस्व मान्य केलेला नाही। कारण इसवी सन 1853 मध्ये कमांडर मॅथ्यू पेरी यांनी फार मोठा जहाजी बेडा घेऊन तो जापानच्या समुद्रकिनाऱ्यामध्ये उतरला होता। त्यांनी जापानचे जे लष्कर होतं सोगुन आणि या सोगुनांकडून जापानचे या देशाकडून बरेचसे अधिकार प्राप्त करून घेतले होते आणि त्यामुळे ही बातमी जेव्हा जापानमध्ये पसरली त्यावेळेला तिथल्या सामुराई आणि राजा आणि इतर लोकांना की कमांडर मॅथ्यू पेरीला आपल्या देशामध्ये विविध सवलती देणं आणि त्यांचं वर्चस्व मान्य करणं हे जापानच्या स्वाभिमानी जनतेला मान्य झालं नाही आणि त्यांनी ठरवलं की नाही, कमांडर मॅथ्यू पेरीला आपण जास्त अधिकार द्यायचे नाही, कारण त्याच्या विरोधात ज्या सोगुनांनी दिलं त्या सोगुनांनाच आपण पदच्युत केलं पाहिजे। आणि त्यामुळे इसवी सन 1867-68 कालखंडामध्ये प्रामुख्याने सम्राट मुत्सुहितो हा 15 वर्षाचा मुलगा होता, त्याच्या नेतृत्वाखाली मेईजी क्रांती झाली।